एका समुदायाची माणसं येऊन एवढा मोठा हल्ला करतात हां, आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही सरकारचीच बाजू घेऊन बोलणार आहात? संघाचं मुख्यालय, मुख्यमंत्र्यांचं माहेरघर, त्यांचा मतदारसंघ नागपूर, इथे हिंदू सुरक्षित नाहीत ना? सरकार महायुतीचं असो किंवा महाविकास आघाडीचं असो, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती जैसे थे आहे असंच म्हणावं लागेल. पण नागपूरची दंगल अफवा पसरल्यामुळे घडून आली होती. यानंतर ती परिस्थिती कशी हाताळली गेली हे बघणंही महत्त्वाचं आहे. त्या दिवशी लगेच पोलिसांनी उद्रेक नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. विविध भागांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन्स करून प्राथमिक अटक केली गेली. प्रशासनाने सर्वांकडे खरी माहिती प्रसारित केली की कुठलाही पवित्र ग्रंथ असा जाळला गेलेला नाही आहे. पण ही तर रुटीन कारवाई झाली. कोणतंही सरकार असतं तर हेच केलं असतं. मग देवाभाऊ काय किंवा महाविकास आघाडी काय, दोघं सारखेच. तारखा जरा लक्षात घ्या. 8 एप्रिलला बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये सुरू झालेली हिंसा 5 महिने सुरूच होती. मुर्शिदाबादमध्ये तिथल्या स्थानिक सत्ताधारी नेत्यांनी जातीने उभं राहून हा हिंसाचार घडवून आणला. आणि हे मी नाही म्हणत आहे, हे कोलकाताच्या हायकोर्टाने साक्ष बघून असं सांगितलंय. बाकी ते सोडा, नोवाखाली, संदेशखाली वगैरेंच्या घटना मी सांगत बसत नाही. मात्र दुसरीकडे परत तारीख लक्षात घ्या. 17 मार्चला नागपूरमध्ये दंगल झाली आणि 19 मार्चला नागपूर शहराचं जीवन पूर्वपदावर आलेलं होतं. दोन्ही घटना एकदम सारख्या आहेत, पण वेगवेगळे सरकार आणि मुख्यमंत्री ती परिस्थिती कशी हाताळत आहे हे त्यातून कळतं. आणि आपल्या सरकारची इच्छाशक्तीसुद्धा यातून कळून येते.